यानंतर बातमी दहीहंडीच्या संदर्भातली। कोर्टाच्या आदेशानंतरही जे दहीहंडीचे नियम पायदळी तुडवतील अशांवर काय कारवाई होणार या संदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे। 20 फुटांपेक्षा अधिक थर लावू नयेत अशी अट सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली आहे। मात्र तरीही त्यापेक्षा उंच थर लावण्यात येणार आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या संदर्भात काय कारवाई होणार, तिचं स्वरूप काय असणार आणि कारवाईचे अधिकार कोणाला असतील या संदर्भात ही याचिका आहे। दुपारी 3 वाजता मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे। तेव्हा अगदी 1 दिवसावरती हा सगळा उत्सव येऊन थांबलेला आहे आणि त्या सगळ्यावर वाद रंगतोय। सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय आला त्यानंतर आणि त्यामध्येच मनसेनं या सगळ्या नियमांना जे आहे ते फाटा देत 9 थर उभारणारच अशी भूमिका घेतलेली आहे। तसे बॅनर पोस्टर्स त्यांनी लावलेले आहेत ठाण्यामध्ये। त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली असताना आता या सगळ्या संदर्भात कारवाई कोण करणार, काय करणार, कशी करणार या संदर्भातली याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे। हायकोर्ट काय सांगतं ते देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। खरं तर दहीहंडीच्या संदर्भात जेव्हा 2014 साली मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला, थरांवर निर्बंध घातले गेले, त्याचबरोबर यात जे गोविंदा दाखल होतात, सहभागी होतात त्यांच्या वयाच्या संदर्भातला देखील निर्णय दिला गेला। 18 वर्षाच्या खालील जे गोविंदा आहेत त्यांना यात सहभागी होण्यासाठी बंदी घातली गेली। हा सगळा जो वाद आहे तो सुप्रीम कोर्टात जाऊन पोहोचला। शेवटी सुप्रीम कोर्टानेही मुंबई उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो कायम केला आणि त्यानंतर जी गोविंदा मंडळं आहेत त्या अनेकांनी या निर्णयाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती आणि या सगळ्या संदर्भात आता अशी मागणी होतीये की एकूणच हे सगळं जे आहे त्या संदर्भात कारवाई कोण करणार हेही कोर्टानं सांगावं। म्हणूनच आज स्वाती पाटील याचिकाकर्त्या आहेत, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। आता आपल्यासोबत त्या स्वतः आहेत। स्वातीजी, तुमची नेमकी मागणी काय आहे मुंबई उच्च न्यायालयाकडे आणि काय तुम्हाला अपेक्षा आहे? मुंबई उच्च न्यायालयाकडे ही मागणी आहे कारण 2014ला ज्यावेळी हायकोर्टाने आदेश दिला होता, या आदेशामध्ये त्यांनी म्हटलं होतं की एक त्रिस्तरीय कमिटी नेमायची आहे, प्रत्येक वॉर्ड वाईज ही कमिटी नेमायची आहे। हे 2014लाच हायकोर्टाने सांगितलं होतं की ही कमिटी संपूर्ण ह्या उत्सवावर देखरेख करणार आणि ही कमिटी प्रत्येक जण आपला अहवाल सरकारकडे सादर करणार। परंतु 2014ला हा आदेश दिल्यानंतर सुद्धा सरकारने ही कमिट्या बनवलेल्या नाहीयेत। कारण आता सुप्रीम कोर्टाचा तर आदेश आलेला आहे, परंतु मग ह्याच्यावर देखरेख कोण करणार किंवा हे कसं समजणार, ह्यासाठी हे आदेश दिले होते आणि त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी ह्यासाठी आता मी अर्ज केलेला आहे हायकोर्टाकडे। पण याआधी आपण बघितलं गेल्या वर्षी याच नियमाचं उल्लंघन झालं। स्वतः आशिष शेलार यांनी दहीहंडी उभारली, त्याच्यात उल्लंघन झाल्याचं समोर आलं। त्या संदर्भात काय कारवाई झाली होती आणि त्या संदर्भामध्ये हायकोर्टाने सर्वांना कारणे दाखवा नोटीस ही दिलेलीच आहे सरकारला आणि आशिष शेलारांना सुद्धा। कारण गेल्या वर्षी ज्या कमिट्या बनवायला पाहिजे होत्या, थरांवर बंदी आणायला पाहिजे होती, पण गेल्या वर्षी सर्व नियमांचं उल्लंघन झालं होतं आणि त्याप्रमाणे कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलेलीच आहे आणि त्याच्या नोटीस सुद्धा गेलेल्या आहेत हायकोर्टाकडून। धन्यवाद स्वातीजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आज हायकोर्ट या सगळ्या संदर्भात काय सांगतं याकडे आपली नजर असणार आहे।